विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड सी ई टी 2023 म्हणजेच आपली आगामी येणारी बी एडची सी ई टी आहे विद्यार्थी मित्रों, त्या संदर्भातील व्हिडिओ आपण पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, या व्हिडिओमध्ये आपली बी एड सी ई टीची परीक्षा असणार आहे, ती म्हणजेच एप्रिलमध्ये होणारी परीक्षा। त्याप्रमाणे आपण सराव प्रश्नपत्रिका पहिली आज पाहणार आहोत। पैकी आज आपण दोन घटक पाहणार आहोत, ते म्हणजे सामान्य ज्ञान व शिक्षक अभिव्यक्ती। म्हणजेच प्रश्न क्रमांक 41 ते 70 सामान्य ज्ञानाचे हे 30 प्रश्न। तसेच विद्यार्थी मित्रों, प्रश्न क्रमांक 71 ते 100 म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती हा जो आपला तिसरा घटक आहे, त्याचे 30 प्रश्न। तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। तर चला पाहूया विद्यार्थी मित्रों, पहिला प्रश्न जो की सामान्य ज्ञान या गटातील आहे। विद्यार्थी मित्रों, प्रश्न क्रमांक 1 ते 40 हा जो गट आहे, म्हणजेच पहिला घटक, तर विद्यार्थी मित्रों तो बुद्धिमत्ता म्हणजेच मेंटल ॲबिलिटीचा गट आहे। आणि हा दुसरा गट म्हणजेच जनरल नॉलेज, ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो, तर महाराष्ट्राशी संलग्न असणारं सामान्य ज्ञान, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही बाबी, असं एकंदरीत आपल्या बी एड सी ई टीचं सामान्य ज्ञान याची संकल्पना आहे। त्यातला पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? 1 ठाणे जिल्ह्यात, 2 नाशिक जिल्ह्यात, 3 औरंगाबाद जिल्ह्यात, 4 पुणे जिल्ह्यात। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरूळ, तसेच विद्यार्थी मित्रों पितळखोरे व अजिंठा या लेण्यासुद्धा औरंगाबाद जिल्ह्यात आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 मे, 2 1 डिसेंबर, 3 2 ऑक्टोबर, 4 26 जानेवारी। विद्यार्थी मित्रों, 1 मेला महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन साजरा करतो। तसेच विद्यार्थी मित्रों, 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन, 2 ऑक्टोबर जागतिक शांतता दिन म्हणजेच महात्मा गांधी जयंती, आणि 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन होय। त्यानंतर पुढचा, राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची निवड सुचवतात? 1 8 सदस्याची, 2 12 सदस्यांची, 3 5 सदस्याची, 4 1 सदस्याची। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 एकूण 12 सदस्यांची निवड राष्ट्रपतीमार्फत केली जाते, ते शिफारस करतात। ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, तो म्हणजे 44 नंबरचा, मास्टर ब्लास्टर नावाने कोणत्या क्रिकेट खेळाडूस ओळखतात? 1 सुनील गावस्कर, 2 राहुल द्रविड, 3 सौरव गांगुली, 4 सचिन तेंडुलकर। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 सचिन तेंडुलकर या खेळाडूस मास्टर ब्लास्टर या नावाने ओळखले जाते। तसेच सुनील गावस्कर यांना लिटल मास्टर, तर राहुल द्रविड यांना वॉल ऑफ क्रिकेट या नावाने ओळखले जाते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न, भारताचे पहिले गृहमंत्री म्हणजेच होम मिनिस्टर कोण होते? 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 सरदार वल्लभभाई पटेल, 3 अबुल कलाम, 4 यापैकी नाही। विद्यार्थी मित्रों, ज्यांना आपण लोहपुरुष या नावाने ओळखतो, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होय। ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे। प्रश्न 46, जायकवाडी जलाशयास काय नाव देण्यात आले आहे? 1 शिवाजी सागर, 2 नाथसागर, 3 रामानंद सागर, 4 इंद्रसागर। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 नाथसागर, जायकवाडी म्हणजेच पैठण येथील जे धरण आहे त्या जलाशयास नाथसागर हे नाव एकनाथ महाराज यांच्या नगरीवरून देण्यात आले आहे। प्रश्न 47, कक्ष तापमानाला खालीलपैकी कोणता धातू द्रव रूपात असतो? 1 ॲल्युमिनियम, 2 लिथियम, 3 सोडियम, 4 मर्क्युरी। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 मर्क्युरी, ज्याला आपण पारा असं म्हणतो, हा आपल्याला द्रव रूपात पाहायला भेटतो, तर इतर धातू हे स्थायी रूपात असतात। प्रश्न क्रमांक 48, आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? 1 बुध, 2 पृथ्वी, 3 शुक्र, 4 मंगळ। विद्यार्थी मित्रों, बुध हा ग्रह सर्वात लहान आहे, तसेच तो सूर्याच्या एकदम जवळ आहे, त्यामुळे तो आपल्याला उघड्या डोळ्याने पाहता येत नाही। त्यानंतर पुढे विद्यार्थी मित्रों, पृथ्वी जी आहे आपल्या परिचयाची आहे, सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, शुक्र तो ताऱ्याप्रमाणे चमकतो, त्यामुळे आपण चमकणारा तारा असंही त्याला म्हणतो। त्यानंतर मंगळ तांबडी माती असल्यामुळं त्याला तांबडा ग्रह, तसेच लाल ग्रह असेही आपण म्हणतो। त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, मानवाने सर्वप्रथम वापरलेला धातू कोणता? 1 चांदी, 2 प्लॅटिनम, 3 सोने, 4 तांबे। विद्यार्थी मित्रों, तांबे हा धातू
माणसाने दगड व लाकूड यानंतर वापरलेला पहिला धातू होय. तर ऑप्शन 4 तांबे हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न म्हणजेच 50वा, PTOचे पूर्ण रूप काय आहे? 1 प्लीज टेक ऑफ, 2 प्लीज टर्न ओव्हर, 3 प्लीज ट्रेंड ओव्हर, 4 प्लीज टेक ओव्हर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 प्लीज टर्न ओव्हर. आपल्या परीक्षेमध्ये मागे पहा असे जे असते विद्यार्थी मित्रो, टर्न ओव्हर प्लीज टर्न ओव्हरचा अर्थ पाठीमागे पहा किंवा मागे पहा असा होय. त्यानंतर पुढचा मनाचे श्लोक हा ग्रंथ कुणी लिहिला? 1 संत एकनाथ, 2 संत ज्ञानेश्वर, 3 संत रामदास, 4 संत तुकाराम. विद्यार्थी मित्रो सार्थ दासबोध तसेच मनाचे श्लोक हे दोन्ही ग्रंथ संत रामदास यांनी लिहिले आहेत. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शून्याचा शोध कोणी लावला? 1 आर्यभट्ट, 2 सुश्रुत, 3 ब्रह्मगुप्त, 4 पाणिनी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 ब्रह्मगुप्त यांनी शून्याचा शोध लावला. तर आर्यभट्ट यांनी आपली जी पृथ्वी आहे ती शून्याप्रमाणे गोल आहे असे सांगितले. तर विद्यार्थी मित्रो पाणिनी हे मराठी व्याकरणाचे जनक होय. पुढचा प्रश्न, मेरी कोम हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे? 1 उंचवडीशी, 2 जलतरणाशी, 3 मुष्टियुद्धाशी, 4 क्रिकेटशी. विद्यार्थी मित्रो मुष्टियुद्ध ज्याला आपण बॉक्सिंग असं म्हणतो, तर मेरी कोम ह्या भारतीय महिला बॉक्सिंगपटू होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? 1 चित्रपट, 2 साहित्य, 3 खेळ, 4 तंत्रज्ञान. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 चित्रपट क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार असणारा ऑस्कर हा चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो साहित्याशी निगडीत असणारे रामॅन मॅग्सेसे पुरस्कार असेल, ज्ञानपीठ पुरस्कार असेल, त्यानंतर खेळाशी खेलरत्न अर्जुन पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार. तर विद्यार्थी मित्रो तंत्रज्ञानाशी निगडीत असणारे जे पुरस्कार आहेत ते नोबेल प्राईजसारखे आपल्याला माहिती आहे विविध 4 विज्ञान क्षेत्रामधून नोबेल प्राईज दिले जातात. एकूण 6 क्षेत्रात ते दिले जातात. पैकी 4 जे क्षेत्र आहेत विद्यार्थी मित्रो ते तंत्रज्ञानाशी निगडीत आहेत. त्यानंतर पुढचा, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात? 1 डॉक्टर अब्दुल कलाम, 2 डॉक्टर काकोडकर, 3 डॉक्टर माशेलकर, 4 डॉक्टर गोवारीकर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 डॉक्टर अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. त्यानंतर पुढचा, कोवळ्या सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व असते? 1 ड, 2 अ, 3 ब, 4 क. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 ड जीवनसत्व आपल्याला उन्हामध्ये पाहायला मिळते. पुढचा प्रश्न म्हणजे 57वा, वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? 1 78%, 2 21%, 3 0.3%, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 21% प्रमाण आपल्याला वातावरणात ऑक्सिजनचे पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, घड्याळात रात्री कोणता पदार्थ चमकत असतो? 1 पारा, 2 स्पिरिट, 3 लिथियम, 4 रेडियम. विद्यार्थी मित्रो घड्याळाच्या काट्यांना रेडियमचा कोट दिलेला असतो आणि तीच कोटिंग रात्री चमकत असते, म्हणजेच रेडियम फ्लोरेन्सचं काम करत असतो हे आपणास माहीत आहे. ऑप्शन 4 रेडियम हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतीय तिरंग्यात किती रंग असतात? 1 4 रंग, 2 3 रंग, 3 5 रंग, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो 3 रंगाचे 3 पट्टे तसेच त्यावर असणारं अशोक चक्र जे निळ्या रंगामध्ये असते, असे एकंदरीत 4 रंग आपल्याला आपल्या तिरंग्यामध्ये पाहायला मिळतात, म्हणजे ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? 1 क्रिकेट, 2 हॉकी, 3 कबड्डी, 4 टेनिस. विद्यार्थी मित्रो भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांचा राष्ट्रीय खेळ एकच आहे, तो म्हणजेच हॉकी. तर विद्यार्थी मित्रो हॉकीमध्ये एकूण 11 खेळाडू असतात. हॉकीत किती खेळाडू असतात असाही प्रश्न येऊ शकतो, तर ही बाब आपण लक्षात ठेवावी. 11 खेळाडू म्हणजेच क्रिकेटमध्येही 11 खेळाडू असतात. ह्या 2 खेळामध्ये ती काय विद्यार्थी मित्रो साम्यता आहे. एका टीमचे 11 खेळाडू आपल्याला ॲट ए टाईम मैदानावर पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 आसाम, 4 मध्य प्रदेश. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 गुजरात राज्यात गीर राष्ट्रीय उद्यान आहे, जे की आशियाई सिंह म्हणजेच एशियाटिक लायनसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मानवी रक्तगटाचा शोध कुणी लावला? 1 गॅलिलिओ, 2 लॅन्स्टीनर, 3 लेव्हनहॉक, 4 सॅबिन. विद्यार्थी मित्रो एबीओ रक्तगट म्हणजेच रक्तगट ए, रक्तगट बी आणि रक्तगट ओ तसेच रक्तगट ए बी हे जे रक्तगट आहेत विद्यार्थी मित्रो हे सर्व रक्तगट लँडस्टेनर यांनी व्यक्त केले सांगितले. त्यानंतर पुढचा प्रश्न,
लीप वर्षात किती दिवस असतात? 1 365 दिवस, 2 366 दिवस, 3 364, 4 265. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 366 दिवस म्हणजे अधिकचा जो दिवस आहे विद्यार्थी मित्रो, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला तिथं अधिकचा एक दिवस पाहायला मिळतो, म्हणजे 29 हे दिवस आपल्याला लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशास म्हणतात? 1 चीन, 2 नॉर्वे, 3 थायलंड, 4 जपान. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 जपान हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? 1 औरंगाबाद, 2 नाशिक, 3 नागपूर, 4 मुंबई. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 नागपूर हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताची दक्षिण गंगा कोणत्या नदीस म्हणतात? 1 ब्रह्मपुत्रा, 2 यमुना, 3 तापी, 4 गोदावरी. विद्यार्थी मित्रो दक्षिण भारतामध्ये सर्वात लांब नदी म्हणजेच गोदावरी नदी होय, जी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. तर विद्यार्थी मित्रो गंगा नदी जी आहे तर ती हिमालयातून उगम पावते, ही बाब आपण लक्षात ठेवा. तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा, तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, बटाट्याची चाळ पुस्तक कोणी लिहिले? 1 प्र के अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे, 2 विवा शिरवाडकर, 3 पु ल देशपांडे, 4 नासी फडके. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 पु ल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ तसेच असामी हे पुस्तक लिहिले. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, म्युकोरमायकोसिस रोग कोणत्या रोगकारकामुळे होतो? 1 विषाणूमुळे म्हणजेच व्हायरसमुळे, 2 जीवाणू म्हणजेच बॅक्टेरियामुळे, 3 कवक ज्याला आपण फंगी किंवा फंजाय असं म्हणतो, आणि 4 परागकण म्हणजेच पोलन ग्रेन. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 कवक या घटकामुळे म्हणजेच रोगकारकामुळे आपल्याला म्युकोरमायकोसिस रोग आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? 1 मोर, 2 पोपट, 3 गरुड, 4 हरियाल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 हरियाल हे करेक्ट उत्तर होय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रीन पिजन असं म्हणतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? 1 सी गोपालाचार्य, 2 रमेश बैस, 3 कोश्यारी, 4 पी.सी. अलेक्झांडर. विद्यार्थी मित्रो श्री भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये नवीनच राज्यपाल म्हणून रुजू झालेले श्री रमेश बैस हे महाराष्ट्राचे सध्याचे म्हणजेच करंट गव्हर्नर चालू राज्यपाल होय. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न, जो की शेवटचा घटक, ज्याला आपण शिक्षक अभिव्यक्ती म्हणजे शिक्षक कल असं म्हणतो, त्या गटातून प्रश्न क्रमांक 71, एक लहान वर्गातील विद्यार्थी 9वीच्या विद्यार्थिनीसोबत डबा खातो व विद्यार्थ्यात जास्त मिसळत नाही, तुम्ही काय कराल? विद्यार्थी मित्रो 9वीच्या विद्यार्थिनी आहेत, मुलगा जो आहे म्हणजेच विद्यार्थी तो लहान वयाच्या गटाचा आहे म्हणजे 6वी किंवा 5वीचा गृहीत धरू आपण. तर विद्यार्थी मित्रो तो नेहमी त्यांच्यासोबत डबा खातो व इतर विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे मुलामध्ये तो मिसळत नाही. तर आपण काय करायला पाहिजे? आपली कृती काय असायला पाहिजे? 1 मुलाला शिक्षा कराल, 2 मुलींना शिक्षा कराल, 3 मुलींना त्या मुलास दूर ठेवण्यास सांगाल, 4 पालकाकडे तक्रार कराल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 ही आपली योग्य कृती राहील. आपण त्या मुलींना सांगणं अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे की त्या छोट्या मुलास म्हणजेच लहान वर्गाच्या मुलास तुम्ही तुमच्यासोबत डब्या खायला बसू देऊ नका. कारण मुलींची जी बोलण्याची पद्धती असते ती स्त्रीलिंगी असते, तर मुलांची जी आहे ती पुलिंगी असते. परंतु नेहमी मुलीत बसल्यामुळे त्याला स्त्रीलिंगी बोलण्याची सवय जडू शकते. तर यामुळे ऑप्शन 3 मुलींना त्या मुलास डब्बा खाण्यासोबत बसू नये असे सांगणे आपले क्रमपाठ ठरते, गरजेचे ठरते. 3 नंबर करेक्ट ऑप्शन होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, एखादा विद्यार्थी दररोज तुमच्या तासाला उशिरा येत असेल तर आपण काय कराल? 1 त्याला शिक्षा कराल, 2 एखादा विद्यार्थी उशिरा आला तर चालेल असा विचार कराल, 3 त्याला TC काढून घेण्याची सूचना द्याल, 4 समस्या विचारून समाधान करण्याची योजना. तर विद्यार्थी मित्रो त्याची समस्येचं जर आपल्याला निराकरण करता आलं तर नक्कीच ते चांगलं राहील व त्यालाही वेळेत शाळेत येता येईल. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, काही मुले वरांड्यात इतरत कचरा टाकतात, तुम्ही काय कराल? 1 तुम्हीही कचरा टाकाल, 2 तसे केल्यास शिक्षा कराल, 3 मुख्याध्यापकांना कचरा कुंड्याची व्यवस्था करण्यास विनंती कराल, 4 पालकाकडे तक्रार कराल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, काही विद्यार्थी नेहमी तुमच्याकडे पुस्तके मागतात, तुम्ही काय कराल? 1 पुस्तके देणार नाहीत, 2 पुस्तके नसल्याचे सांगाल, 3 ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध करून द्याल, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो
2 नंबरचं सांगणं अतिशय चुकीचं आहे, म्हणजे आपल्याकडे पुस्तकं आहेत आणि आपण त्यांना म्हणतोय की पुस्तके नाहीत. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 करेक्ट आपलं कृती असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, एक विद्यार्थी कॉपी करताना आढळला तर तुम्ही काय कराल? 1 दुर्लक्ष कराल, 2 मुलं कॉप्या करतातच, 3 सज्जड दम देऊन त्याला समजावून सांगाल आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो ऑप्शन सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. विद्यार्थी मित्रो 3 सज्जड दम देऊन समजावून सांगाल, 4 नंबर यापैकी नाही. तर 3 नंबर आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. त्याला दम दिल्यामुळे इतर विद्यार्थीही लक्षात घेतील की कॉपी करणं चुकीचं आहे आणि त्यामुळे आपल्याला शिक्षा होऊ शकते किंवा आपल्याला अडचण येऊ शकते. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शाळेची घंटा वाजल्यावर तुम्ही काय कराल? 1 पाठ संपल्यावर वर्ग सोडाल, 2 दुर्लक्ष कराल, 3 मुख्याध्यापक गेले आहेत का पाहणार, 4 उरलेला भाग उद्या घेऊ असे सांगून समारोप कराल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 ही आपली करेक्ट कृती असणार आहे. त्यांना आपल्याला समारोप करावा लागेल. आपण जे आज शिकलो, आपण पाहिलं, त्याचा समारोप करून राहिलेला भाग आपण उद्याच्या तासिकेत नंतर घेऊ असं सांगणं क्रमपात आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक विद्यार्थी फलकावर लिहिताना नेहमी उभा राहतो, तुम्ही काय कराल? 1 दुर्लक्ष कराल, 2 त्याला सर्वात पुढे बसवाल, 3 त्याला शिक्षा कराल, 4 डोळ्याची तपासणी करण्यास सांगाल. विद्यार्थी मित्रो त्याला पुढे बसवायला सांगून फरक पडणार नाही, म्हणजे त्याचे डोळ्याचे जे आजार असेल किंवा त्याची डोळ्याची बाब तशीच राहून जाईल, तर त्याला तपासणी करण्यास सांगणं क्रमपाठ ठरते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न 78 काही मुले मधल्या सुट्टीत दंगा करतात, 1 त्यांना वर्गाबाहेर उभे कराल, 2 मुख्याध्यापकाकडे पाठवाल, 3 त्यांना वर्गासमोर उभे करून तसे न करण्यास सांगाल, 4 शाळा सोडण्यास सांगाल. विद्यार्थी मित्रो त्यांना आपण सर्व जणांना समोर आणून असं जर केले तर काय होऊ शकते किंवा यामुळे काय होते, आपण ते त्यांना पटवून देणं गरजेचं आहे, समजून सांगणं गरजेचं आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर ठरणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षकात हे गुण असावेत: 1 वाचनाची आवड असणे, 2 एखादे व्यसन असणे, 3 गुणग्राह्यता असणे, 4 1 व 3. विद्यार्थी मित्रो एखादे व्यसन असणे ही चुकीची गोष्ट आहे, तर 1 व 3 हे आपले करेक्ट उत्तर आहेत. परंतु विद्यार्थी मित्रो ह्या दोघांना जोडणारं 4थं उत्तर आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला कुठलाही प्रश्न सोपा जरी वाटला तरी 4ही पर्याय पाहिल्याशिवाय उत्तर लिहायचं नाही. तर 1 व 3 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. ही बाब आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न 80 तुम्ही पेपर तपासत असताना ओळखीच्या विद्यार्थ्याचा पेपर आला तर काय करणार? 1 त्याला भेटण्यास बोलवाल, 2 इतर पेपरप्रमाणे योग्य गुणांकन कराल, 3 कमी गुण देणार, 4 पैशाची मागणी करणार. विद्यार्थी मित्रो विद्यार्थी ओळखीचा आहे म्हणून पैशाची मागणी करणं चूक आहे, कमी गुण देणं चूक आहे, त्याला भेटण्यास बोलवायची गरज नाही आहे. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, द्यायजाशी शाळेचे व्यवस्थापक भूमिकेत असतात: 1 शिक्षक, 2 संस्थाचालक, 3 पालक, तर 4 मुख्याध्यापक. विद्यार्थी मित्रो मुख्याध्यापक हे शाळेच्या व्यवस्थापकाच्या भूमिकेत असतात, सर्व व्यवस्थापन तेच पाहतात. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, काही मुलांनी ग्रंथालयाच्या पुस्तकांची पाने फाडली, तुम्ही काय कराल? 1 वर्गाबाहेर उभे कराल, 2 कोंबडा होण्यास सांगाल, 3 पुस्तकाचे महत्त्व सांगून असे करण्यास मज्जाव कराल आणि 4 मुले पाने फाडणारच असा विचार कराल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न तो म्हणजे 83 मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे, कारण 1 मुलांच्या तुलनेत मुली जास्त हुशार असतात, 2 मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असते म्हणजेच आहे, 3 पूर्वीच्या काळी मुलीमध्ये मुलांच्या बाजूने भेदभाव केला जात असे, 4 केवळ मुलीच सामाजिक बदलासाठी नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा भाग, एकात्मिक शिक्षणाचे यश कशावर अवलंबून आहे ते सांगायचं आहे. 1 समुदायाचा पाठिंबा यावर, 2 पाठ्यपुस्तकांची श्रेष्ठता, 3 अध्यापन साहित्याचा दर्जा, 4 शिक्षकांच्या वृत्तीमधील बदल. विद्यार्थी मित्रो पाठ्यपुस्तक जे असते ते शिक्षणाचा आत्मा आहे. करेक्ट पाठ्यपुस्तक, श्रेष्ठ पाठ्यपुस्तक जर असेल तर शिक्षणाचं बरंच काम पार पडते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. प्रश्न क्रमांक 85 शालेय शिक्षणाची गुणवत्ता केवळ यावर अवलंबून असते: 1 पायाभूत सुविधा, 2 आर्थिक तरतुदी, 3 आंतरराष्ट्रीय समर्थन, 4 शिक्षकांच्या शिक्षणाची गुणवत्ता. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, मूलभूत शिक्षणाची कल्पना याद्वारे मांडली गेली,
एक डॉक्टर झाकीर हुसेन, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 महात्मा गांधी, 4 रवींद्रनाथ टागोर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 महात्मा गांधी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेचे सर्वात महत्त्वाचे सूचक आहे. 1 शाळेच्या पायाभूत सुविधा, 2 वर्गव्यवस्था, 3 पाठ्यपुस्तके आणि अध्यापन शिक्षण साहित्य, 4 विद्यार्थी उपलब्धी पातळी. विद्यार्थी मित्रो, ज्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी त्या शाळेची गुणवत्ता चांगली आहे त्या शाळेत सर्व बाबी सूचक आपल्याला ठरतात. म्हणजे विद्यार्थी संख्या हेच दर्शवते यात शाळेचे यश आहे. तर विद्यार्थी मित्रो, शाळेच्या पायाभूत सुविधा चांगल्या असणे, तसेच पाठ्यपुस्तकं, इमारत, इतर साहित्य त्यांच्याकडे व्यवस्थित असणे आणि वर्गाची व्यवस्था ह्या बाबी 2 नंबरला आहेत किंवा गौण आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर तुम्हाला विद्यार्थी संख्या उपलब्ध असणं गरजेचं आहे, तेव्हाच इतर बाबी तुम्ही काय करू शकता, त्याला डेव्हलप करू शकता. तर विद्यार्थी संख्या उच्च पातळी ही तुमच्या शाळेचं यश दर्शवते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. 88 विद्यार्थ्याच्या शिकण्याची संबंधित समस्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे 1 मेहनतीची सूचना करणे, 2 ग्रंथालयातील परिवेक्षी अभ्यास करणे, त्यानंतर 3 खाजगी शिकवणीसाठी सूचना देणे आणि 4 निदान शिकवणे. तर विद्यार्थी मित्रो, त्यांच्या समस्येचं निदान शिकवणं हाच शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. तर ॲनालिसिस ज्याला आपण म्हणत असतो ते आपण विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं असतं. ते त्यांना जमलं की इतर सर्व बाबी त्यांना जमून जातात. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सेवारत शिक्षकांचे प्रशिक्षण याद्वारे अधिक प्रभावी केले जाऊ शकते. 1 प्रशिक्षण पॅकेज वापरणे जे आगाऊ तयार केलेले आहे, म्हणजे एक्स्ट्रा ट्रेनिंगचे जे भार दिलेला आहे तो त्यांना व्यवस्थित त्यांना देणे, पॅकेज देणे. हा निवासी कार्यक्रम बनवणे म्हणजेच ट्रेनिंग निवासी बनवणे, तिथे राहण्याची व्यवस्था करणे. 3 सहकारी दृष्टिकोन वापरणे आणि 4 प्रशिक्षण फॉलोअप प्रक्रियेचा सराव करणे. विद्यार्थी मित्रो, फॉलोअप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर प्रशिक्षण जे झालं आहे त्याचा फॉलोअप जर केला तर नक्कीच ते प्रशिक्षण अधिक सोयीस्कर, अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. पुढे, बालकामगार प्रतिबंध कायदा 1986 काय काम करतो ते आपल्याला सांगायचं आहे. 1 बालकाच्या 14 वर्षापर्यंत सर्व प्रकारच्या बालमजुरी होतो बंदी घालतो. 2 केवळ जोखीम असणाऱ्या कामामध्ये बालकामगारांना प्रतिबंध करते. 3 केवळ शाळेच्या वेळेत बालकामगारांना काम करू नका म्हणजेच प्रतिबंध करते. 4 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी लादून बालमजुरीचे प्रतिबंध करते किंवा नियुक्त करते. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. तर सर्व प्रकारे त्याला बंदी पाहिजे. फक्त जोखमीच्या कामावर मुलं ठेवू नका असंही नाही, तर कोणत्याच कामावर मुले ठेवू नये. केवळ शाळेच्या वेळेत बालकामगारांना मजुरी करता येणार नाही, म्हणजे शाळा सोडून त्यांना शाळेच्या वेळेनंतर मजुरी करता येते असा त्याचा अर्थ होतो. तेही चुकीचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जरी कुणी घेतली तरी त्यांना मजुरी करू द्यावी असा त्याचा अर्थ नाही. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न 91 निर्णय घेण्याची व्याप्ती काय आहे. 1 संघटनात्मक बाबीवर पातळीवर, 2 व्यवस्थापन पातळीवर, 3 तपासणी म्हणजे इन्स्पेक्शन पातळीवर, 4 प्रशासन पातळीवर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 व्यवस्थापन पातळीवर निर्णय घेण्याची व्याप्ती महत्त्वाची असते, गरजेची असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, हुशार पालकांची मुले नेहमी अभ्यासात चमकतात का. 1 नाही, 2 होय, 3 कधीतरी, 4 सांगता येत नाही. विद्यार्थी मित्रो, तर दरवेळेस त्याचं उत्तर होय असं नाही, तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मुलांच्या कल्पनाशक्तीला यातून प्रेरणा मिळते. 1 वाचनामधून, 2 सामाजिक सहभागातून, 3 कामातील प्रावीण्यासाठी बक्षीस दिल्यामुळे, 4 त्यांचे दुःखद अनुभव व्यक्त केल्यामुळे. विद्यार्थी मित्रो, 3 नंबर कामातील प्रावीण्यासाठी जर आपण त्यांना बक्षीस दिलं तर नक्कीच त्यांना प्रेरणादायी ठरते. ऑप्शन कामातील प्रावीण्यासाठी बक्षीस हा करेक्ट होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्याची क्षमता कशी मोजतात. 1 विद्यार्थ्याच्या पालकांना विचारून, 2 विद्यार्थ्याची तपासणी करून, 3 त्याच्या मित्राला विचारून, 4 विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे विश्लेषण करून. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 विद्यार्थ्याची तपासणी म्हणजेच मौखिक चाचणी असेल, लेखी चाचणी असेल, ते घेऊन आपण त्याचा अभ्यास तपासू शकतो, त्याची पातळी तपासू शकतो. पुढचा प्रश्न, वर्ग विभागातील शिक्षणासाठी काय आवश्यक आहे. 1 विद्यार्थ्याची उत्सुकता, 2 योग्य वातावरण, 3 प्रगत शिक्षक, 4 वरील सर्व. विद्यार्थी मित्र, ह्या सर्व जर बाबी असतील तर अध्यापनाचं कार्य म्हणजे शिकवण्याचं कार्य एकदम व्यवस्थित होईल. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या टप्प्यावर मुलांना अनेकदा शाळेत समायोजन समस्या येतात. 1 प्रीस्कूलमध्ये, 2 बालपणात, 3 सामाजिक विकासपूर्व काळात, 4 मधल्या बालपणात. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 1 करेक्ट उत्तर म्हणजेच प्रीस्कूल. तर बालवाडी, अंगणवाडी, नर्सरी, सिनियर KG, ज्युनियर KG हे जे वर्ग आहेत विद्यार्थी मित्रो, ह्या मुलांना अधिक समस्या असतात, कारण ते त्यांचं घर
म्हणजेच त्यांचा अधिवास सोडून ते नेमकेच बाहेर पडलेले असतात. पुढचा प्रश्न, शालेय व्यवस्थेची मुख्य जबाबदारी कोणाची असते? 1 शिक्षकाची, 2 मुख्याध्यापकाची, 3 व्यवस्थापकाची, 4 वरील सर्वांची. विद्यार्थी मित्रो, शाळेची जी मुख्य जबाबदारी आहे ती मुख्याध्यापकांची असते. वरील सर्वांची हे आपलं करेक्ट उत्तर नाही, हे लक्षात घ्या. तर मुख्याध्यापक हे शाळेचे सर्व असतात, हे लक्षात घ्या. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळा सोडणे म्हणजे काय करणे? 1 कायमची शाळा सोडून देणे, 2 शाळेला अनियमित येत राहणे, 3 शाळा चालू असताना इकडे तिकडे खेळणे म्हणजे चौकातून खेळणे, आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 शाळा सोडून देणे म्हणजे शाळेत कधीच न येणे. पुढचा प्रश्न, सेकंड लास्ट, शाळेत गैरहजर राहून पळून जाणे यामुळे होते का? ते होण्याचं कारण काय? 1 कुचकामी शिक्षक असल्यामुळे, 2 अभ्यासात रस नसल्यामुळे, 3 अध्यापनाची कमकुवत पद्धत असल्यामुळे, आणि 4 हे सर्व किंवा वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रो, या सर्व बाबीमुळे आपल्याला शाळेतून मुलं पळून जाण्याची किंवा त्यांचा रस कमी होण्याच्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रो, आजच्या प्रश्नावलीमधला आपल्या मॉडेल क्वेश्चन पेपरमधला शेवटचा प्रश्न तो म्हणजे 100वा. काही मुलांना वाचता येत नाही, तुम्ही काय कराल? 1 त्यांना शिक्षा कराल, 2 त्यांना लिहायला द्याल, 3 त्यांना वाचनाचा सराव करायला सांगाल, 4 नंतर आपोआप वाचता येईल असे आपण विचार कराल. विद्यार्थी मित्रो, त्यांना वाचनाचा सराव घेऊन वाचन शिकवणे हे आपलं कर्तव्य राहील. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच विद्यार्थी मित्रो, आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेत मिळण्यासाठी बेल आयकॉन बटनही दाबून ठेवा. विद्यार्थी मित्रो, आपली पुढील जी प्रश्नपत्रिका असणार आहे तर ती एकंदरीत 100 प्रश्नांची असणार आहे, 100 गुणांची असणार आहे. आजची प्रश्नपत्रिका जी आपण पाहिली विद्यार्थी मित्रो, यात 2 घटकांचा आपण समावेश केला, तो म्हणजेच जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान. तसेच विद्यार्थी मित्रो, पुढचा जो घटक होता तो म्हणजे शिक्षक अभिव्यक्ती. विद्यार्थी मित्रो, पुढच्या घटकामध्ये, पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तिन्ही घटक आपण एकत्रित घेणार आहोत. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.